रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित पेण येथील अध्यक्ष नंदकिशोर कृष्णा भगत यांच्यावरील आरोपांच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत नंदकिशोर भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। पतसंस्थेतील काही संचालकांनी अध्यक्ष नंदकिशोर भगत आणि सचिव विवेक म्हात्रे यांच्यावर नियमबाह्य कारभाराचे आरोप करत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती। मात्र या सर्व आरोपांवर अध्यक्ष आणि सचिव यांनी मुद्देसूद कायदेशीर खुलासा सादर करत आरोप फेटाळून लावले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य तक्रारदार संचालक आकाश वसंत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी अर्ज देत आपली तक्रार मागे घेतली आहे। आपल्या पत्रात गैरसमजुतीतून सही झाल्याचे नमूद करत आता माझी कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचा दावा नंदकिशोर भगत यांनी केला। यापूर्वी अध्यक्षपदाच्या वैधतेवरही आक्षेप घेण्यात आला होता। मात्र याच विषयावरील तक्रार यापूर्वीही मागे घेण्यात आली होती आणि उपनिबंधक कार्यालयाने ती निकाली काढली असल्याने अध्यक्षपद पूर्णपणे कायदेशीर असल्याचे भगत यांनी सांगितले। पत्रकार परिषदेत बोलताना नंदकिशोर भगत यांनी सांगितले की संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने सुरू असून काही व्यक्ती वैयक्तिक आकस आणि राजकीय हेतूने संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत। यावेळी 20 पैकी 18 संचालकांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला असून तक्रार मागे घेतल्यामुळे सर्व आरोप निराधार असल्याचे पुन्हा स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणानंतर सहकार क्षेत्रात या घडामोडींची मोठी चर्चा सुरू झाली आहे। नमस्कार, मी नंदकिशोर भगत, चेअरमन रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था। मी प्रथम आपल्या सर्वांचे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने स्वागत करतो। आपण आता जो प्रश्न उपस्थित केला की काही दिवसांपूर्वीपासून रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेवरती तसेच वैयक्तिक माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात। ह्यामध्ये केलेले सर्व आरोप हे अत्यंत बिनबुडाचे, चुकीचे व मला बदनाम तसे संस्थेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत। ह्या संस्थेचा कारभार अत्यंत सुरळीत व्यवस्थित सुरू आहे। यामध्ये जे काय आरोप झालेले आहेत, जे नेमकं काय कारण आहे ती व्यक्ती सांगू शकते। मात्र जे त्यांनी त्यामध्ये आरोप केलेले आहेत त्यांचं असं मत आहे की रायगड जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेची जी उपविधी आहे त्यामध्ये 2013ला अशा स्वरूपाचा बदल करण्यात आलेला आहे की एखाद्या संचालकाची बदली एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात झाल्यास त्याचं पद रद्द करावं। या संदर्भात संबंधित तक्रारदार अर्जदार यांनी गेल्या वर्षी ही एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर 10 दिवसातच माननीय उपजिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला होता। त्यावेळेलाही आम्ही आमचं म्हणणं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। रायगड जिल्हा ग्रामसेवक संवर्गाची जी निवडणूक झाली ती संपूर्ण जिल्हा मतदारसंघ हा विचारात घेऊन झाली, तशा स्वरूपाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। कुठल्याही स्वरूपात तालुका मतदारसंघाप्रमाणे निवडणूक झालेली नाही। त्यामुळे माझं जे पद आहे ते जिल्हा स्तरावरच पद आहे। त्यामुळे माझी जरी बदली झाली तरी माझ्या पदाला काही धोका झालेला नाही आणि ते पद जरी यांनी त्यावेळेला मागणी केली होती की माझं पद रद्द व्हावं, परंतु माननीय जिल्हा उपनिबंधक यांनी ते पद आस्थागायत अबाधित ठेवलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या मते मी माझं पद गेलेलं असताना जो व्यवहार केलाय असं अजिबात नाही। माझं पद आस्थागायत अबाधित आहे। त्यामुळे संपूर्ण वर्षभरात जो काही व्यवहार झालेला आहे, आर्थिक व्यवहार झालेला आहे, बाकी जे काय काम झालेलं आहे ते 100% नियमानुसारच झालेलं आहे आणि या चेअरमन पदावर मी कायम असल्यामुळे ते जे काम केलेले आहे ते योग्य आहे। असं वैयक्तिक कुठेही कोणाला माहिती दिली जात नसते। ह्या संस्थेची दरमहा संपूर्ण संचालकांची दरमहा एक मासिक सभा असते। त्या मासिक सभेमध्ये मागच्या सभेमध्ये जे काय झालं त्याचं इतिवृत्त सर्व सभा संचालकांना दिले जाते। संपूर्ण महिन्याचा जमा खर्च दरमहा संचालकांना दिला जातो। त्यामुळे अशी माहिती घेतली जात नाही असा आरोप 100% हा चुकीचा आणि प्रोत्साहनाचा आहे। आता आपल्याला प्रथम आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की ही जी संस्था आहे ही पगारी कर्मचाऱ्याची सहकारी पतसंस्था आहे। जे ह्या कर्मचारी ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी आहेत ते ह्या सदस्य याचे संस्थेचे सभासद आहेत। आता ज्या 20 पैकी 2 संचालकांनी जे काही आमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे त्या संदर्भात त्यांनी
कोणत्याही पुराव्याशिवाय वादळवारा लाईव्ह आणि लोकशक्ती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती संस्थेची आणि तशी वैयक्तिक लेवलला माझी बदनामी होईल अशा स्वरूपाचं बातम्या प्रसारित केलेल्या आहेत. त्याबद्दल संस्थेची आणि वैयक्तिक माझी खूप मोठी मानहानी झालेली आहे. अशा बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे संस्थेच्या विश्वासार्हतेवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात आम्ही माननीय उपजिल्हा निबंधक यांच्याकडे सदर जे संचालक आहेत ज्यांनी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांचं संचालक पद त्यांना अपात्र करण्याविषयीची आम्ही 18 संचालक मागणी करणार आहोत. जर त्या उपर तीही गोष्ट शक्य नसल्यास आमची पुढे जाऊन अशीही मागणी असणार आहे की जर संबंधित तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे जर माझं संचालक पद चेअरमन पद जर अवैध असेल तर झालेली निवडणूक प्रक्रियाही चुकीची झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, फेरनिवडणूक जाहीर करावी आणि अल्पमतात येणार आहे त्या आधारे बॉडी डिझॉल्व करावी, फेरनिवडणूक लावावी आणि नवीन निवडणुकीद्वारे नव्यानं संचालक मंडळ स्थापन करावं अशी आमची ठाम भूमिका असणार आहे. 18 संचालक माझ्यासोबत आहेत. आम्ही केलेला कारभार अत्यंत स्वच्छ चांगला आहे. या संदर्भात जरी जिल्ह्यामध्ये काही बदनामीकारक जरी वक्तव्य बातम्या प्रसारित झालेल्या असल्या तरी जनरल सभा आताच आमची मागच्या महिन्यात झाली 26 जून रोजी. जनरल सभेमध्ये आमच्यावरती संचालक मंडळावर एवढा लोकांचा विश्वास आहे की 100, 125, 150 लोक त्या सभेला उपस्थित असतानाही एका सदस्यानेही समोरून आम्हाला प्रश्न विचारला नाही की बाबा रे असं चर्चा आहे याच्यावरची काय प्रतिक्रिया आहे तुमची. कारण त्यांना माहीत आहे की हे जे काम चाललेलं आहे आणि हे खूप चांगलं चाललेलं आहे आणि ह्या ज्या तक्रारी आणि हे मेसेज फिरतात हे चुकीचे फिरतात, हे जाणीवपूर्वक एखाद्याला टार्गेट करण्याच्या उद्देशाने फिरतात. एवढा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे. त्यामुळे असं आम्हाला काही भीती नाही ह्या अशा प्रकारच्या बदनामी करत बातम्यांची.